अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपले बिटमार्क प्रोजेक्ट आणि इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तुमच्या इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट आहे आपला. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग मी मेथडमध्ये दिलेलं आहे. सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सॉन्ग ॲड करून घेतलं ह्याला बरोबर असं खाली घेऊन यायचं आहे. खाली घेऊन आल्यानंतर ही लेअर आहे, ही लेअर डिलीट करून टाकायची आहे. डिलीट करून टाकल्यावर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायचा आहे. तुम्हाला कोणताही तुमच्या मॉडेलचा फोटो ॲड करून घ्या. मी फोटो ॲड करतो. फोटो ॲड केल्यानंतर इथं 3 डॉटवर जायचं आहे. फुल कंपोजिशन एरिया करायचा आहे. केल्यानंतर 16.15 याला वाढवून घ्यायचं आहे. वाढवल्यानंतर याला असं आपल्या सगळ्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे. इथून 30 करून टाकायचं आहे. 30 करून टाकायचं आहे. 30 करून टाकल्यानंतर असं ओके करायचं. परत आपला 1 नंबरचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जायचं आहे. ग्रुपवरती गेल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपले मॉडेलचे फोटो दिसून जातील. इथे तुमचे फोटो ॲड करायचे असतील तर इथे एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथं ग्रुप अँड मार्क इथेवर जायचं आहे. ते गेल्यानंतर इथून तुमच्या मॉडेलचा फोटो फिल कंपोजिशन एरियावर जाऊन इथून तुमच्या मॉडेलचा फोटो ॲड करायचा आहे कोणता. इथून असं ॲड करून द्यायचं आहे. ॲड केल्यानंतर असा फोटो दिसून जाईल तुम्हाला. असं फोटो दिसून जाईल. ग्रुप नंबर 2 आहे त्याला आपण तसंच करायचं. ग्रुप 2 ओपन करून घ्यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावर जाऊन तर हे ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे. परत ग्रुप 2 आहे त्याला आपण तसंच करायचं. अशा प्रकारे सगळे ग्रुप एडिट केल्यानंतर तुम्हाला जो टेक्स्ट दिसतो लिरिक्स ते ओपन करून घ्यायचं 1 नंबरचं. आणि एडिट टेक्स्टवरती जाऊन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये फॉन्ट दिला आहे तो ॲड करून टाकायचा इथं. असं सगळ्या टेक्स्टला फॉन्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो, मी सगळ्या टेक्स्टला फॉन्ट ॲड करून घेतला आहे. तर तुम्हाला इथे एक PNG दिसते त्याला iOS हा फॉन्ट ॲड करायचा आहे. तो पण फॉन्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड केला आहे तो. ॲड केल्यानंतर 16.15च्या बीटवरती येऊन तिथून बीटप्रमाणे तुमचे फोटो ॲड करून टाकायचे. तुमच्या मॉडेलचे फोटो ॲड करून टाकायचे. मी फोटो ॲड करतो सगळे. मित्रांनो, मी सर्व फोटो ॲड करून घेतलेत. ह्या काय ज्या लेअर आहेत त्या लेअरच्या फोटोच्या वरती घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे मग दिसून जाईल. नंतर 16.15च्या बीटवरती येऊन तुम्हाला मी एक NRC PNG दिला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. PNG बरोबर असं ॲड करून घ्यायचं आहे. त्याची साईज कमी करून ही साईज तुम्हाला पण ठेवायची आहे, बघून घ्या. आणि या ठिकाणी असं ॲड करून घ्यायचं आहे. तर याला 26.16चे बीटपत्र वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवल्यानंतर प्रकारे 16.15च्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर त्याला ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि बीटप्रमाणे त्याला कट करायचं आहे. आणि इथे या ऑप्शनवर जाऊन ही लेअर कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर प्रत्येक बीटप्रमाणे ही लेअर पेस्ट करायची. सर्व लेअरला पेस्ट करून घेत. तर मित्रांनो, मी पेस्ट करून घेतलेले आहे. तर तुम्हाला आपण शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिला आहे, ते ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, ते कॉपी करून घ्यायचा आहे. जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रत्येक जो आपण हा बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे तो फोटो, त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
प्रकारे करून द्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. परत इफेक्टच्या प्रोजेक्टवरती जायचं आहे. परत हा 2 नंबरचा जो फोटो आहे त्याला ओपन करून ह्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी ऑल इफेक्ट करायचा आहे. तर बॅक येऊन जायचं आहे. मीटमार्क प्रोजेक्टवरती येऊन त्या 16.15च्या सर्व बीट आहेत त्या सर्व बीटला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केला आहे. तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.